आजच्या काळामध्ये लग्न म्हटलं की दिखावा आणि मोठा खर्च आला. त्यामध्ये बँडबाजा असेल, शामियाना असेल. मात्र बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील वरखड इथले शेतकरी देविदास कणखर यांच्या मुलीचा जो लग्न सोहळा आहे तो एक वेगळाच आहे आणि त्याची चर्चासुद्धा गेल्या अनेक दिवसापासून या परिसरामध्ये होते. दाखवतोय तुम्हाला. अशा पद्धतीनं जे शेतकरी आहेत देविदास कणखर यांच्या मुलीचा जो लग्न सोहळा उद्या पार पडणार आहे, त्या लग्न सोहळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आवाजवी खर्च न करता एक ज्ञानाची, संस्काराची अशा पद्धतीनं एक जोड जी आहे ती देविदास कणखर यांनी या ठिकाणी घालून दिलेली आहे. आणि याची चर्चा जी आहे ती सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होते. लग्न सोहळ्यामध्ये आलेल्या पाहुण्यांना रुमाल, टोपी किंवा भेटवस्तू न देता अक्षरशः म्हणजे पुस्तकरूपी ज्ञानाची भेट देण्याचा त्यांचा निर्णय आहे. आणि याला संपूर्ण वऱ्हाडी मंडळी, गावकऱ्यांनी सुद्धा साथ दिलेली आहे. त्यांच्या मित्रमंडळींनीसुद्धा त्याला साथ दिली आहे. आणि जे वऱ्हाडी मंडळी आता उद्या लग्न समारंभामध्ये येणार आहेत त्यांना भेट देण्यासाठी ही जी पुस्तकं जी आहेत, पुस्तकं एका पिशवीमध्ये पॅक करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. जवळपास 4 लाखाची ही पुस्तकं आहेत. सोबतच गावातली जी शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आजच्या युगामधलं जी काही ज्ञानाची पुस्तकं म्हणजेच जी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची जी पुस्तकं आहेत ती सुद्धा देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. सोबतच कुठल्याही प्रकारचा DJ किंवा आवाजावी खर्च न करता अक्षरशः म्हणजे भक्तिमय वातावरणात हे लग्न सोहळा जो आहे तो पार पडणार आहे. आपल्यासोबत शेतकरी चळवळीतले जे शेतकरी आहेत देविदास कणखर ते आहेत. नेमकं काय संकल्पना आहे तुमची? जवळपास 4 लाखाची पुस्तकं तुम्ही वाटप करणार आहात वऱ्हाडी मंडळींना. काय नेमकी संकल्पना आहे? उद्देश असा आहे, गेल्या 40 वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करताना आमच्या गुरूंनी सांगितलं की ज्या गोष्टीची आवश्यकता नाही, ज्या परंपरागत चाललेल्या गोष्टी रूढी बाद झालेल्या आहेत, त्या गोष्टी न करता समाजाच्या उपयोगी येणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्या उद्देशाने आमच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने रुमाल, टोपी, फेटे किंवा महिलांना भेटवस्तू म्हणून साड्या न देता त्याऐवजी ज्ञानरूपी कुठंतरी पुस्तकांचं भंडार, आपण महात्म्याचं पुस्तकाचं भंडार दिलं पाहिजेत या उद्देशाने मी आणि माझ्या मित्रमंडळींनी ठरवलं. आणि तो उद्देश सफल करण्यासाठी मी परिवाराची, सगळ्या मंडळीची, जावयाची, मुलीची परवानगी घेतली आणि त्यांनी सगळ्यांनी आनंदानं ही परवानगी दिली. आणि आज ते आम्ही पूर्ण करताना आम्हाला कुठंतरी आनंद होतोय. बऱ्याच गोष्टी समाजाचं काही देणं लागतंय, त्या देण्याचा प्रयत्न कुठंतरी फुलाची पाकळीनं कण आम्ही त्या या रूपानं पूर्ण करतोय. आणि याचा समाजानं कुठंतरी अनुकरण करावा हा उद्देश आमचा या मागे आहे. आणि त्याची सुरुवात आपण केली पाहिजेत. आणि या उद्देशाने आज हा ज्ञानरूपी पुस्तकांचा ठेवा आम्ही भेट म्हणून देणार आहे. आणि याचा कोणती पुस्तकं याच्यामध्ये जसं दिसत आहेत? काही संविधान दिसते, त्याच्यानंतर काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पुस्तकं दिसतात, काही ज्ञानेश्वरी दिसते. याच्यामध्ये कुठली पुस्तकं किती लाखाची? जवळजवळ 4 लाखाची पुस्तकं आम्ही आज वाटप करतोय. आणि त्यात देशाचं संविधान, शरद जोशीच्या जीवनपटावर आधारित भानू काळेंनी लिहिलेल्या अंगारवाटा, तसेच तुकारामाची गाथा, तुकडोजी महाराजाची ग्रामगीता आणि गावातील लॅबसाठी, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी मुलांना जी पुस्तकं लागतात ती देण्याचा आणि गावातील शाळेला जी पुस्तकं लागतात ती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. नक्कीच. दोघेही नवरदेव नवरी हे उच्च शिक्षित असूनही कोणताही बडेजाव न करता एक समाजाला दिशा देण्याचं काम या लग्न सोहळ्यातून होते. आपण जर पाहिलं तर ही वऱ्हाडी मंडळी जी आहे ती सकाळपासून या ठिकाणी पुस्तक पॅकिंग करण्याचं काम जे आहे ते करत आहेत. शेतकरी चळवळीमध्ये काम करत असताना देविदास कणखर यांचा जो मित्रमंडळीचा वर्ग आहे तो संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला असल्याचं पाहायला मिळते. आणि एक समाजाला दिशा देण्याचं काम या माध्यमातून या ठिकाणी होते. आणि चर्चा जी आहे ती सध्या वरखेड गावासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये होत आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, वरखेड, बुलढाणा.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.